पुण्यातून हवामानासंदर्भातली मोठी बातमी समोर येते। पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार पाऊस बरसतोय। पुण्यातील पेठांमध्ये तसेच कोथरूड परिसरामध्ये सुद्धा पावसाच्या जोरदार सरी बरसतायत। अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे। तर हवामान विभागाने आज पावसाचा इशारा दिलेला होता आणि त्यानुसार मुसळधार पावसाने पुण्यात मध्यवर्ती भागात हजेरी लावलेली आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची बरसात होत असताना आपण पाहिलेली आहे। यावेळेस पुण्यात सुद्धा पुण्याच्या मध्यवर्ती भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय। पुणे शहराला पावसाने झोडपलं असून यामुळे पुणेकरांची मात्र तारांबळ उडालेली आहे। पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार पाऊस पडतोय। पुण्यातील पेठांमध्ये तसेच कोथरूड परिसरात सुद्धा पावसाच्या जोरदार सरी बरसतायत। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, सध्याची परिस्थिती काय? मध्यवर्ती भाग असो किंवा उपनगरात जोरदार पावसाला हजेरी लागलेली आहे। खरं तर हवामान विभागाने 2 दिवसांपूर्वीच पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर कालपासून ढगाळ वातावरण जे आहे ते पुणे शहरात आपल्याला पाहायला मिळते आणि आज दुपारपासून 3 वाजल्यानंतर ढगाळ हवामानानंतर पावसाच्या जोरदार सरी बरसायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या कोथरूड परिसरात आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर नागरिकांची खरं तर संध्याकाळची बाहेर पडण्याची वेळ, ऑफिस सुटण्याची वेळ आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर पावसाचा मोठ्या सरी आता सध्या बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अक्षयचा आवाज आपल्यापर्यंत काही कारणास्तव पोहोचू शकत नाही। पुणे शहराला पावसाने चांगलंच झोडपलं असून मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडालेली आहे। दरम्यान हवामान खात्याने याआधीच इशारा दिला होता पावसाचा। मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये ठिकठिकाणी शेतीपिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। 3 दिवसांपूर्वीच पुणे तर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आपण पाहतोय मुसळधार पाऊस बरसतोय। काही ठिकाणी गारपिटीने सुद्धा झोडपलेलं आहे। यामुळे शेतपिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्याच्या मध्यवर्ती भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे।